नमस्कार मित्रांनो. आकाशचे स्वप्न आणि रॉय हाऊसमध्ये परतल्यानंतरचा हा हळवा प्रवास पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया कथा. साधारण संध्याकाळचे 5 वाजले होते. रणजित हॉस्पिटलच्या मागच्या दरवाजावर कार उभी करून होता. कारण मीडियामुळे आकाशला मागच्या दाराने घेऊन जाणे सर्वात योग्य होते. रणजित आणि समर्थने आकाशला आधार देऊन कारपर्यंत पोहोचवले आणि त्याला कारमध्ये बसवले. त्याच्या बाजूला आराध्या बसली होती, जिच्या मांडीवर गोलू अतिशय शांतपणे झोपला होता. आराध्याच्या छातीवर डोके टेकून आणि एक हाताने तिच्या ड्रेसला आपल्या छोट्याशा हाताने मुठीत पकडून झोपलेला गोलू खूप निरागस आणि गोड दिसत होता. पुढे ड्रायव्हिंग सीटवर रणजित आणि त्याच्या बाजूच्या सीटवर अधिराज बसले आणि सर्व घराकडे निघाले. समर्थ रात्री घरून येणार होता, म्हणूनच तो हॉस्पिटलमध्येच थांबला. साधारण 45 मिनिटाच्या प्रवासानंतर सर्वजण घरी पोहोचले, तर एक मोठा सरप्राईज त्यांच्यासाठी तयार होता. दरवाजावर श्रीमती लक्ष्मीबाई, माई आकाशची दाई माई, आरतीचे ताट घेऊन उभ्या होत्या. आराध्या त्यांना पाहून खूप आनंदी झाली आणि त्यांच्याजवळ जाऊन तिने त्यांचे पाय पडले. तेव्हा माईने तिला आशीर्वाद दिला आणि मग आराध्या त्यांच्या गळ्यात पडून म्हणाली की माई, आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. माई तिचे बोलणे ऐकून फक्त हसल्या. आराध्या त्यांच्यापासून वेगळी झाली. तेव्हा माईची नजर अधिराजवर गेली, जो त्यांनाच पाहत होता. माईच्या डोळ्यात लगेचच पाणी आले. अधिराजने येऊन त्यांच्या पाया पडले आणि विचारले, कशा आहात माई? त्यांचा आवाज ऐकून माईंना रडू कोसळले आणि त्यांनी अधिराजला आपल्या हृदयाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरत म्हणाल्या, माझं बाळ. तिथले वातावरण थोडे हलके करण्यासाठी आकाश मागून म्हणाला, अरे म्हणजे हद झाली. एक आजारी माणूस इथे उभा आहे आणि सर्वजण असे इमोशनल होत आहात. यार, कोणीतरी माझ्यावर पण ध्यान द्या. त्याची ही ओव्हर ॲक्टिंग पाहून रणजित हसून म्हणाला, की तू राहू दे. हे सगळं तुला शोभत नाही. तू काही गोलू नाहीयेस जो सर्व तुझ्या या हरकतीवर क्यूट वाटतील. हे ऐकून सर्वजण हसू लागले आणि आकाशने तोंड वेडे केले. श्रीमती लक्ष्मीबाई माईंनी आधी अधिराजची आणि मग आराध्या व आकाशची आरती केली आणि त्यांना घरात घेतले. रणजितने आकाशला त्याच्या रूममध्ये पोहोचवले आणि अधिराजला सुद्धा त्याची रूम दाखवून दिली. आराध्याने गोलूला त्याच्या रूममध्ये झोपवले. त्याला ब्लँकेटने कव्हर केले आणि त्याच्या कपाळाला किस घेऊन ती स्वतःच्या रूमकडे गेली. आकाश आपल्या बेडवर बसून काहीतरी विचार करत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होते. आराध्यानं त्याला अशा विचारात हरवलेलं पाहून त्याच्या जवळ जात विचारले, काय झालं मिस्टर हजबंड? एकटेच काय हसताय तुम्ही? आकाशने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, बायको, मी विचारही करू शकत नाही की माझे दादा माझ्याकडे परत आले आहेत. आज फक्त वहिनीची उणीव भासते. आराध्याने त्याच्या जवळ बसून त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, रिलॅक्स. वहिनी जिथे कुठे असतील तिथे खुश असतील. आकाशही तिचे बोलणे ऐकून हसला. मग आराध्याने त्याला औषधे दिली आणि विश्रांती घ्यायला सांगून स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. आकाशवर औषधांचा परिणाम होता, त्यामुळे त्याला डोळा लागला. आराध्या जेव्हा बाहेर आली तेव्हा आकाश झोपलेला होता, म्हणून ती रूममधून बाहेर पडली आणि किचनमध्ये गेली. आराध्याने सर्वांसाठी डिनर तयार केला. तोपर्यंत रात्रीचे 8:30 वाजले होते. सर्वांनी मिळून जेवण केले. गोलूला नेहमीप्रमाणे आराध्याने स्वतःच्या हाताने जेवण भरवले आणि या नादामध्ये तिचे स्वतःचे जेवण राहिले. अर्णवने जेव्हा तिला जेवायला सांगितले तेव्हा तिने त्याला सांगितले की तिला आकाशला सुद्धा डिनर द्यायचा आहे, मग ती त्याच्यासोबत जेवण करेल. असे बोलून ती आकाशसाठी डाळ भात घेऊन रूममध्ये गेली. आकाश अजूनही झोपलेला होता. आराध्याने हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या केसातून हात फिरवला आणि प्रेमाने म्हणाली, उठा, डिनरची वेळ झाली आहे. आकाशने हळूहळू डोळे उघडले आणि म्हणाला, काय बायको, मी किती सुंदर स्वप्न पाहत होतो. तू मला झोपेतून जाग केलंस. आराध्याने डोळे मोठे करून त्याला पाहिले आणि विचारले, असं कोणतं स्वप्न होतं? आणि त्याला उठवायला मदत केली. आकाश बसल्यावर म्हणाला, एक गोड परीचं स्वप्न. आराध्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, ज्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आकाश तिला पाहून म्हणाला, आपली परी, आपली छोटीशी बाहुली. मग त्याने आपल्या हाताच्या तळहातांना एकमेकांना जुळवले आणि सांगितले, बस एवढीशी होती ती, माझी नन्ही जान, जी माझ्याकडे खेळखळून हसत होती. आराध्या फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आकाशच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. आराध्याने डाळ भाताचा एक चमचा फूक मारून थंड केला आणि आकाशकडे वाढवला. आकाशने तो शांतपणे खाल्ला आणि तिला विचारले, तू जेवलीस का? आराध्या हसून म्हणाली, मी जेवेन, तुम्ही खाऊन घ्या. आकाशने तिला पाहिले आणि म्हणाला, की मला माहित आहे तुला एकटीला जेवायची सवय नाही.
आणि गोलूला भरवायच्या नादात तू स्वतःचं जेवण स्किप करतेस, त्यामुळे चल माझ्यासोबत खा, असे बोलून त्याने त्याच्या प्लेटमधून जेवणाचा एक चमचा आराध्याकडे केला. आराध्याने शांतपणे तो खाऊन घेतला. दोघांनी मिळून हळूहळू पूर्ण जेवण केले. मग आकाश आराध्याकडे पाहून म्हणाला, बायको, मला आंघोळ करायची आहे. आराध्याने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिले आणि म्हणाली, पण तुमच्या जखमा अजून ताज्या आहेत आणि त्यावर आपण पाणी लावू शकत नाही. आकाशने वैतागून चेहरा केला आणि म्हणाला, पण मला कम्फर्टेबल फील होत नाहीये. आराध्याने थोडा वेळ विचार केला आणि मग ती बाथरूममध्ये गेली. थोड्या वेळाने ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कोमट पाण्याने भरलेले एक छोटा टब आणि टॉवेल होता. आराध्याने तो टेबलवर ठेवला आणि मग आकाशला आधार देऊन एक स्टूलवर बसवले. तिने तो टॉवेल टबमध्ये बुडवला आणि आकाशला स्पंज बाथ देऊ लागली. आकाश आराध्याला हे सर्व करताना खूप लक्षपूर्वक पाहत होता. अचानक त्याने आराध्याचा हात पकडला. आराध्याने त्याच्याकडे पाहिले तेव्हा आकाश तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस नाही. आराध्याने त्याला विचारले, पण कोणत्या गोष्टीचं? तेव्हा आकाश हळूवार आवाजात म्हणाला, माझ्या परीबद्दल, आपल्या मुलीबद्दल. हे ऐकताच आराध्याच्या नजरा लाजेने झुकल्या. आकाशने तिचा हात सोडला आणि आराध्या पुन्हा आपल्या कामात लागली. आकाश मात्र तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या नजरेची ती ओढ आराध्याला स्वतःवर जाणवत होती. ती तिच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी पुरेशी होती. पण तरीही आराध्या गुपचूप त्याला स्पंज बाथ देत राहिली. आराध्याने आकाशला स्पंज बाथ देऊन त्याला नाईट सूट घातला आणि आधार देऊन बेडवर झोपवले. आकाशच्या पाठीवर जखम असल्यामुळे त्याने वर काहीच घातले नव्हते. आराध्या स्वतः सुद्धा बेडच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या शेजारी येऊन झोपली आणि जेव्हा आकाश पोटावर पालथा झोपला होता तेव्हा आराध्या त्याच्या जवळ सरकली आणि म्हणाली, आकाश. ज्यावर आकाशने तिला पाहिले आणि विचारले, आराध्या हळूवार आवाजात म्हणाली, प्लीज मला तुमच्या मिठीत झोपू द्या ना. तिचे बोलणे ऐकून आकाश मंद हसला आणि तिच्याकडे वळून त्याने तिला आपल्या मिठीत घेतले. आराध्याने कूस बदलली आणि आता आकाशचे हात आराध्याच्या पोटावर घट्ट विळखा घालून होते आणि त्याने तिला पाठीमागून मिठी घेतली होती. आकाशने आपले ओठ आराध्याच्या मानेवर टेकवले, ज्यामुळे त्याच्या स्पर्शाने आराध्या शहरली आणि तिचे डोळे मिटी गेले. त्याने आकाशचे हात जे तिच्या पोटावर होते त्यांना घट्ट पकडून ठेवले. आकाश तिची ही अवस्था समजत होता आणि तो आराध्यावर कधीच कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत नसे, मग त्याच्या मनात कितीही तीव्र इच्छा का नसो. त्याने हळूच आराध्याच्या कानाजवळ येऊन म्हटले, गुड नाईट बायको, आता शांतपणे झोप. आज ना जाणे किती दिवसानंतर त्या दोघांनाही सुखाची झोप लागणार होती आणि तसेच झाले. थोड्याच वेळात दोघेही गाढ निद्रेत गेले. इकडे अवनी आपल्या बेडवर आरामात झोपण्याचा प्रयत्न करत होती, पण आज झोप तिच्या डोळ्यापासून कोसो दूर होती. ती फक्त कूस बदलत होती. तेवढ्यात तिला अंधारात जाणवले की रूममध्ये कोणीतरी आहे. तिने अंधाराचा चापडत साईड टेबलवरचा फ्लॉवर वॉश उचलला आणि दबक्या पावलांनी बेडवरून खाली उतरली. जेव्हा तिला वाटले की ती व्यक्ती तिच्या जवळ येत आहे तेव्हा तिने तो फ्लॉवर वॉश त्या व्यक्तीवर उगारला, पण त्या व्यक्तीने तिला मारण्यापूर्वीच तिचा हात पकडून पाठीमागे वळवला आणि तिच्या पाठीला लावला. तेव्हा त्या व्यक्तीने आपल्या गंभीर आवाजात विचारले, हे काय करत आहेस तू? अवनीचा तो आवाज ऐकता श्वास अडकला आणि तिने हकलत म्हटले, रणजित. रणजित तिची ती घाबरलेली अवस्था पाहून हसला आणि तिला चिडवत म्हणाला, काय झालं? माझ्या वाघिणीचं इतक्या लवकर भीतीपोटी मांजर झालीस? असे म्हणत रणजितने अवनीला आपल्या मिठीत घेतले होते. अवनी त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या ताकदीपुढे तिला इलाज नव्हता. तिने त्याला विनंती केली, प्लीज सोडा मला. तिची ती निरागस विनंती पाहून रणजितचे मन विगळले. त्याने तिला सोडले आणि रूमचे लाईट्स चालू केले. मग त्याने अवनीचा हात धरला आणि तिला बेडवर नेऊन बसवले. रणजितने तिचा हात हातात घेऊन विचारले, तू अजून झोपली का नाहीस? अवनी म्हणली, मला झोप येत नाहीये. मी खूप प्रयत्न केला पण डोळा लागत नाहीये. रणजितने तिला आपल्या मांडीवर डोके ठेवून झोपवले आणि म्हणाला, आता झोप बघू. अवनीने विचारले, तुम्ही अजून का झोपला नाहीत? रणजित हसून म्हणाला, माझ्या मनात तुला भेटायची ओढ लागली होती, त्यामुळे मला झोप लागली नाही आणि म्हणूनच मी यावेळी इथे आहे. अवनी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. रणजितने तिच्या केसातून हात फिरवत तिच्या कपाळावर किस केले. तेव्हा अवनीचे डोळे मिटले. हळूहळू अवनीचे डोळे जड होऊ लागले आणि ती रणजितच्या मांडीवर झोपलेल्या असताच गाढ झोपली. तसे तिने कूस बदलून रणजितला कमरेतून घट्ट पकडले. रणजितला तिची झोप मोडायची नव्हती, म्हणून तो सुद्धा त्याच परिस्थितीत बसल्या बसल्या झोपी गेला.
इकडे रॉय हाऊसच्या एक रूममध्ये आधिराज झोपलेला होता आणि आपल्या मुलाला म्हणजे गोलूला निहाळत होता, जो त्याच्या शेजारी सुखाने झोपला होता. झोपेत गोलू अधिकच निरागस दिसत होता. आधिराजने पुढे होऊन त्याच्या कपाळाला किस घेतला आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन तोही झोपला. खरोखर आजची रात्र अतिशय सुखद होती. जिथे कोणतीही भीती नव्हती, होतो तो फक्त प्रेम आणि ओलावा. प्रत्येकजण समाधानाची झोप घेत होता. उद्या काय होईल याची कोणालाच काळजी नव्हती. प्रत्येकजण आजचा हा क्षण जगू इच्छित होता, फक्त आर्नव सोडून, जो इच्छा असूनही झोपू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यातून झोप गायब होती आणि त्याच्या मनात नक्की खूप काही चाललेलं होतं, पण काय, हे फक्त तोच जाणे. दुसऱ्या दिवशी सकाळी आधिराजच्या रूममध्ये गोलूचे डोळे उघडले, पण जेव्हा त्याला आपल्या जवळ आराध्या दिसली नाही तेव्हा तो रडू लागला. आधिराजला त्याचे रडणे ऐकून जाग आली. त्याने गोलूला कडेवर घेतले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करून विचारले, "काय झालं बाळा?" गोलू रडतच म्हणाला, "डॅडी, मम्मा मम्मा कुठे आहे?" आधिराजने त्याला शांत करत सांगितले, "ती तिच्या रूममध्ये आहे बाळा." पण गोलूचे रडणे थांबले नाही आणि त्याने आधिराजकडे हट्ट धरला. "मला माझ्या मम्माकडे जायचे आहे." आधिराजला वाटले की आता फक्त आराध्याच त्याला सांभाळू शकते, म्हणून तो त्याला कडेवर घेऊन आराध्याच्या रूमकडे निघाला. आधिराज गोलूला घेऊन आराध्याच्या रूमपाशी आला तेव्हा गोलू त्याच्या कडेवरून खाली उतरला आणि रडत रडत दरवाजावर आपल्या छोट्या हाताने थाप मारू लागला आणि मोठ्या मोठ्याने ओरडला, "मम्मा मम्मा." आराध्या अजूनही गाढ झोपलेलीच होती, पण दरवाजाचा तो आवाज ऐकून, गोलूचे रडणे ऐकून ती डचकून उठली आणि काळजीत दरवाजाच्या दिशेने धावली. तिला याचेही भान राहिले नाही की ती आकाशच्या मिठीत झोपलेली होती आणि तिच्या त्या धावीमुळे आकाशलाही जाग आली होती. आराध्याने घाईघाईत दरवाजा उघडला. समोर गोलू ढसाढसा रडत होता आणि आधिराज त्याच्या मागे शांतपणे उभा होता. आराध्याने लगेचच गोलूला कडेवर घेतले आणि त्याला सात्वत करत विचारले, "बस कर बाळा, काय झालं? तू का रडत आहेस इतका?" गोलू हुदके देऊ लागला आणि सिसके घेत म्हणाला, "मम्मा, तू काल मला सोडून कुठे गेली होतीस? तू का नाही आलीस माझ्याकडे?" आराध्याने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला समजावत म्हणाली, "बाळा, मी कुठे गेले नव्हते. तूच तर काल तुझ्या डॅडीसोबत झोपला होतास ना." तिचे बोलणे ऐकून गोलूने आदिराजकडे पाहिले, जो एकटक आराध्या आणि गोलूलाच पाहत होता. आराध्याने आदिराजला पाहिले आणि म्हणाली, "दादा, तुम्ही तिथे का उभे आहात? आत या ना." तेवढ्यात तिला बेडवरून आकाशची एक हलकीशी किंचाळी ऐकू आली. तिने धावत आत जाऊन पाहिले तर आकाशच्या हातावरच्या जखमेतून अचानक रक्त येऊ लागले होते. आराध्या प्रचंड घाबरली आणि तिने घाईत गोलूला बेडवर बसवले आणि आकाशचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, "आकाश, हे काय केलं तुम्ही? जखम पुन्हा कशी उघडली?" आकाशने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, "काही नाही ग आराध्या, थोडं लागलं असेल. आता ड्रेसिंग केली की सर्व ठीक होईल." आधिराजही आत रूममध्ये आला होता. त्याने परिस्थिती पाहून लगेचच डॉक्टर समर्थला बोलवून घेतले. समर्थ तिथे आल्यावर आकाशला चक्क सुनावू लागला. तो म्हणाला, "आकाश, तुला बिलकुल चैन नाही का? अरे, मी थकाहारा पहाटे 4 वाजता हॉस्पिटलमध्ये घरी पोहोचलो आणि झोपलो, तर तू मला 6 वाजताच पुन्हा कामाला लावलंस. थोडं तरी दया कर माझ्यावर." त्याचे बोलणे ऐकून आकाश मिष्किलपणे हसून म्हणाला, "अरे, मी तुला नाही उठवलं. मला या शैतानाने गोलूने उठवलं. नाहीतर मी अजून कितीतरी वेळ झोपलो असतो. किती दिवसानंतर आज मला शांत झोप लागली होती." गोलूने जेव्हा स्वतःला शैतान म्हटलेलं ऐकलं तेव्हा तो चिडून म्हणाला, "मी शैतान नाहीये डॅडा. मी तर माझ्या मम्माचा गोड बाळ आहे." "हो ना मम्मा." समर्थाने त्या बापलेकाची ती जुगलबंदी पाहून देवाकडे हात जोडले आणि म्हणाला, "तुम्ही दोघे बापलेक मला सोडा रे बाबा. तुमच्यापासून देवच वाचवू शकतो." तो हे गमतीत बोलला तर खरं, पण त्याची नजर आधिराजकडे गेली. आधिराज त्या सर्वांचा आनंद पाहून स्वतःच्या मनात सुखवत होता. आधिराजला ठीक पाहून समर्थचे मनही शांत झाले. मग त्याने प्रोफेशनल पद्धतीने आकाशची पुन्हा ड्रेसिंग केली आणि आणि एक मोठी जांभळी घेत म्हणाला, "आता मी चाललो झोपायला. आता कोणीही मला उठवायचं नाही. गुड नाईट." तो तिथून सरळ आपल्या रूममध्ये गेला. पण तिथे त्याच्यासाठी एक वेगळंच संकट वाट पाहत होतं आणि ती होती आपली लाडकी तन्वी. ती दरवाजाजवळ उभी राहून समर्थकडे रागाने पाहत होती. समर्थाने तिला पाहिले आणि वैतागून म्हणाला, "तन्वी, आता काही नको गं. मला खूप झोप येत आहे. जे काही असेल ते मी उठल्यावर तुझ्याशी मांडतो. आता फक्त झोपू दे." असं बोलून तो धडकन बेडवर आडवा झाला. तन्वी अजूनही त्याला रागाने न्याहाळत होती. ती त्याच्या बेडजवळ येऊन उभी राहिली. आपले हात छातीवर बांधले आणि कठोर आवाजात म्हणाली, "समर्थ, उठ आता." पण समर्थ डिम हलला नाही.
तिने 2-3 वेळा त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण झोपेचे ढोंग घेऊन तो पडून राहिला. शेवटी तन्वीने रागाने बाजूला ठेवलेला पाण्याचा जग उचलला आणि समर्थच्या अंगावर रिकामा केला. समर्थ पूर्ण ओलाचिंब होऊन झटक्यात उठून बसला आणि तन्वीकडे रागाने पाहत ओरडला, "हे काय केलं तू? वेडी आहे का तू?" तन्वी खदखडून हसली. प्रेमाने सांगून तू उठत नव्हतास, मग तन्वीच्या स्टाईलने तुला जागं करावं लागलं. समर्थने तिला रागाने पाहिले आणि बेडवरून उठून तिच्या दिशेने वेगाने पाऊल टाकू लागला. त्याला आपल्याकडे येताना पाहून तन्वी थोडी घाबरली आणि मग मागे सरकू लागली. समर्थने रागात येताच आपल्या ओला शर्ट काढून टाकला आणि तन्वीला जाणीव झाली की तिने सिंहाच्या जबड्यात हात घातला आहे. ती रूम बाहेर पळणार इतक्यात समर्थने चापळाईने तिला कमरेतून पकडले. तन्वीची पाठ त्याच्या उघड्या छातीला लागली. तिच्या अंगावर काटा आला आणि ती हळूच म्हणाली, "समर्थ, प्लीज सोड ना मला." पण समर्थ आता या मस्तीचा बदला घ्यायचा होता. त्याने तन्वीला कड्यावर उचलले आणि थेट बाथरूमकडे नेले. तन्वी स्वतःला सोडून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती आणि म्हणत होती, "समर्थ, सोड ना मला प्लीज. सॉरी, माझी चूक झाली. पुन्हा असं कधीच करणार नाही. प्रॉमिस." पण समर्थने तिचे काहीच ऐकले नाही. त्याने तिला नेऊन थेट बाथटबमध्ये टाकले. तन्वी पूर्णपणे भिजली होती आणि समर्थ तिची अवस्था पाहून मोठ्याने हसत होता. तन्वीने रागाच्या भरात समर्थचा हात पकडून त्यालाही बाथटबमध्ये ओढले. समर्थ बाथटबमध्ये पडला. ती बाहेर आली आणि हसता हसता बाहेर पळू लागली. पण समर्थने तिला पुन्हा एकदा पकडले आणि भीतीला लावले. समर्थचे दोन्ही हात तन्वीला घेरबंद करत होते आणि दोघेही आता पूर्ण ओले झाले होते. तन्वीचा ड्रेस तिच्या शरीराला चिटकला होता आणि समर्थचे गरम श्वास तिला आपल्या चेहऱ्यावर जाणवत होते. समर्थने जेव्हा तन्वीच्या ओल्या कपड्यांकडे आणि तिच्या सौंदर्याकडे पाहिले, तेव्हा त्याने स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी मान वळवली आणि आपले हात बाजूला घेतले. तन्वी हे अनेकदा अनुभवत होती की समर्थ तिच्या जवळ यायचे असायचे, पण तिच्या मनातील एक जुन्या भीतीमुळे तो मुद्दा स्वतः तिच्यापासून लांब ठेवत असे. समर्थने पाठ वळवली आणि बाथरूममध्ये टांगलेला आपला शर्ट तिला देत म्हणाला, "कपडे बदलून घे, तुला थंडी वाजेल. मी बाहेर थांबतो." तो बाहेर जाणार इतक्यात तन्वीने त्याची मनगट पकडली आणि त्याला आपल्याकडे वळवत विचारले, "काय तू माझ्यावर नाराज आहेस का?" तिचे ते कातार डोळे समर्थाला खूप काही विचारत होते, ज्याचे उत्तर समर्थ शब्दात न देता फक्त तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस करून दिले. तन्वीचे डोळे पाणवले आणि ती समर्थाला घट्ट बिलगली. ती रडतच म्हणाली, "मग तू माझ्यापासून लांब का पळतोयस नेहमी?" समर्थने तिला मिठीत सामावून घेतले आणि म्हणाला, "वेडी आहेस का तू? मी तुझ्यापासून कधी लांब जाऊ शकत नाही." तन्वीने त्याच्या छातीवर डोके ठेवून नकारार्थी मान हलवली. समर्थ हसला आणि म्हणाला, "आता लवकर कपडे बदलून घे." तन्वीने त्याच्या गालावर किस केले आणि म्हणाले, "आय लव्ह यू समर्थ." समर्थ हसून म्हणाला, "आय लव्ह यू टू माझा जीव." समर्थ बाहेर रूममध्ये आला आणि त्याने कपडे बदलले. तो आज खूप खुश होता, कारण आज तन्वीने स्वतःहून त्याच्या दिशेने पाऊल उचलले होते. ती त्याचीच होती, पण त्या एका काळ्या दिवसाच्या भीतीमुळे ती समर्थाच्या जवळ येऊ शकत नव्हती. पण आज एक नवीन सुरुवात होती, एक नवीन आशा होती. बाकी पुढील भागात. आजचा हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आकाशाने आराध्याच्या आयुष्यात परी कधी येणार आणि तन्वीच्या मनातील ती भीती नेमकी कशाची आहे? कथेच्या पुढील प्रवासासाठी जोडलेले राहा.